लहान मुलं आहेत त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? लहान मुलांना मला एकच सांगायचं की शिक्षणाकडे खूप जास्तीत जास्त लक्ष द्या. आज स्पर्धेचं युग आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही 90च्या वरती जरी पर्सेंटेज मिळवले तरी तुम्हाला ॲडमिशन्स मिळतील नाही मिळतील याची गॅरंटी खूप कमी आहे. आणि शिक्षणाबरोबरच म्हणजे पालकांना मला खरं म्हणजे एक विनंती करायची की त्यांना फक्त फोर्स तुम्ही करू नका. त्यांना ज्या गोष्टीमध्ये आवड आहे त्या गोष्टीमध्ये त्यांना करिअर करून दे. मग ते गायन असेल, मग ते अभिनय असेल किंवा तो क्रीडा असेल, कुठल्याही फील्डमध्ये त्यांच्यामध्ये जो स्पार्क आहे तो आपल्याला ओळखायला हवा आहे. आणि बालदिनानिमित्त सगळ्या पालकांनी जर मला असं वाटतं ही शपथ घेतली की मी मुलांचे जे काही इच्छा ज्या काही आकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. उगाच स्पर्धा प्रत्येक ठिकाणी न करता मुलांना खूप जास्तीत जास्त स्वतंत्रपणे जे काही त्यांच्यामध्ये इनबिल्ट टॅलेंट आहे ते बाहेर काढण्याचा जर प्रयत्न केला तर खूप मला असं वाटतं येणारी पिढी सशक्त होईल. असाच अभिनय कट्टाचा हेतू आहे. सारिका साळुंखे, एसनाइन न्यूज, ठाणे. कोपरी येथील विसर्जन घाटाजवळील बागेला ठाणे महानगरपालिकेकडून अपुरा पाणी पुरवठा. कोपरी येथील विसर्जन घाटाजवळ 2 वर्षापूर्वी ठाणे महानगरपालिकेने छोटासा बगीचा उभारला होता. या बगीच्यामध्ये विविध शोभेची फुलझाडांची लागवडही करण्यात आली. तर या गार्डन सभोवती ज्येष्ठांना बसण्याकरता आसन व्यवस्था पदपातही पालिकेने केले. तर परिसराच्या सुशोभीकरणाकरता ठाणे महानगरपालिका नागरिकांच्या करातील रकमेपासून विविध प्रकारचे प्रकल्पांचा शुभारंभ करते. मात्र या प्रकल्पांची निगा राखली जात नसल्याचे कोपरी येथील बगीचेच्या दुरावस्थेवरून दिसून येत आहे. या बगीच्यातील झाडांना पालिकेने वेळेस पाण्याचा पुरवठा न केल्याने ही झाडे अक्षरशः सुकून गेली आहेत. तर सुकलेल्या गवतामुळे उद्यानाला सध्या बकाल असे रूप प्राप्त झाले असून पालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. एकंदर नागरिकांच्या कराचा पालिका कसा दुरुपयोग करते हे या उद्यानाच्या दुरावस्थेवरून दिसून आले. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, एसनाइन न्यूज, ठाणे. एसनाइनच्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. एसनाइनच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. जागतिक मोडी लिपी प्रसार समितीतर्फे मोडी भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी ज्येष्ठ मोडी तज्ञ राजेश खिलारी प्रयत्नशील. शिवकालीन राजभाषा ही पूर्वी मोडी लिपीमधून लिहिली जात होती. मोडी लिपीला राजश्रयाबरोबर लोकाश्रयही लाभला होता. मात्र स्वातंत्र्यानंतर मोडी लिपीऐवजी देवनागरी लिपीचा वापर सुरू केल्याने मोडी लिपी आज अस्तास जात आहे. शिवकालीन पेशवेकालीन अनेक दस्तऐवज मोडी लिपीमध्ये आहेत. तर आपल्याला माहीत असलेला मराठी साम्राज्याचा इतिहास हा उपलब्ध असलेल्या दस्तऐवजांपैकी अवघ्या 10% दस्तऐवजावर आधारलेला आहे. आपल्या इतिहासाच्या फार मोठ्या हिश्शापासून आपण आजही अनभिज्ञ आहोत. प्राचीन काळापासून वापरात असलेली मोडी लिपी आज शासनाच्या निर्णयामुळे मरणासन्न अवस्थेत पोहोचली आहे. तर या लिपीला पुन्हा राजभाषा आणि लोकभाषा बनवण्यासाठी जागतिक मोडी लिपी प्रसार समितीचे अध्यक्ष राजेश खिलारी प्रयत्नशील आहेत. आपली अभिनयाची कारकीर्द सोडून त्यांनी पूर्णवेळ मोडी तज्ञ म्हणून काम करण्यास सुरुवात केली. मोडी लिपी ही वेगाने लिहिता येते. तसेच मोडी लिपी शिकल्याने इतिहास संशोधनामध्ये आपल्याला मोलाचा वाटा उचलता येईल असेही राजेश खिलारी यांनी म्हटले. मोडी लिपी कधी सुरू झाली, कोणी सुरू केली याविषयी अनेक मतमतांतर आहेत. म्हणजे प्रत्येक इतिहास संशोधकाने स्वतःच्या अभ्यासानुसार मतं मांडलेली आहेत. कोणी असं मत मांडलेलं आहे की यादव साम्राज्याचे प्रधानमंत्री हेमाडपंत यांनी मोडी लिपी ही देवनागरीची शीघ्र लिपी म्हणून सुरुवात केली. काही इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की हेमाडपंतांनी श्रीलंकेहून मोडी लिपी आणि बाजरीचं बी आणलं, पण हेमाडपंत श्रीलंकेला गेले हा उल्लेख नाही आहे कुठे. त्याचबरोबर तिसरं मत असं आहे की फारसीची शीघ्रलिपी म्हणजे नश्तलिक याची शीघ्रलिपी शिकिस्ता म्हणजे नश्तलिक नष्ट जी उर्दूसाठी सुद्धा वापरतात ती तोडून लिहिण्याची पद्धत म्हणजे शिकिस्ता.
त्याच्यावरनं मोडी लिपीची प्रेरणा मिळाली असा एक समज आहे. आणि काही भाषा संशोधकांचं म्हणणं आहे की इतर लिप्या जेव्हा उगम पावत होत्या, म्हणजे हे साधारण इसवी सन 500 वर्षापूर्वी अनेक लिप्या उदयास आल्या, त्यांच्याचबरोबर मोडी लिपीसुद्धा उदयास आली. तर असे 4 वेगवेगळे मतप्रवाह आहेत. मोडीचा इतिहासाशी संबंध आणि मराठी भाषेचा संबंध वेगळा केला जाऊ शकत नाही. 10व्या शतकापासून आजपर्यंत म्हणजे मागच्या शतकापर्यंत मराठी भाषेला आपल्यापर्यंत मोडी लिपीने पोचवली. काही ठराविक आध्यात्मिक साहित्य सोडलं तर लोकव्यवहार किंवा प्रशासकीय कागदपत्र हे संपूर्ण मोडी लिपीमध्ये आलेले आहेत. म्हणजे यादव साम्राज्यापर्यंत वेगवेगळ्या भाषा राजदरबारात होत्या, पण यादव साम्राज्यामध्ये मराठी भाषेला लोकाश्रय मिळाला आणि मोडी ही लोकव्यवहारात आली. त्यानंतर आजपर्यंत विविध कालखंडामध्ये मोडी लिपीच ही लोकव्यवहारात राहिलेली आहे. मराठी इतिहास हा 90% संपूर्णतः मोडी लिपीत आहे. याला लिपीला वेगळं जर केलं तुम्ही आणि त्या लिपीचा अभ्यास जर सोडला तर इतिहास संशोधन ही गोष्ट शक्य नाही. तुम्हाला मोडी हा अभ्यास करावाच लागेल. मोडी लिपीचं पुनरुज्जीवन नक्की सुरू आहे, फक्त आपण ह्याला नष्ट झाली असा शब्द नको वापरूया. मोडी लिपी प्रशासनाने त्याला लोकव्यवहारातनं बहिष्कृत केली. 1952 खेर मंत्रिमंडळाने मोडी लिपीला अनावश्यक जाहीर केली आणि 1959 ती लोकव्यवहारातनं निघून गेली. त्यानंतर छोटे काही कुठे ना कुठे उपक्रम घडलेले आहेत की लोक मोडी लिपीला पुनरुज्जीवित करण्यासाठी. परंतु अगदी अलीकडे 2011 जागतिक मोडी लिपी प्रसार समिती आम्ही स्थापन केली आणि त्याच्या आधारे वेगवेगळे उपक्रम राबवत वेगवेगळ्या शहरांमधनं लोकांना आम्ही प्रोत्साहित करत असतो की मोडी लिपी शिकावी. याचे 2 कलमी कार्यक्रम आहेत. एक म्हणजे इतिहास संशोधन हे मोडी लिपीशिवाय शक्य नाही. ज्यांना मराठी भाषा याच्यावर अभ्यास करायचा आहे त्यांनासुद्धा मोडी लिपी अनायासे शिकावी लागते. आणि उत्तम मोडी वाचक तयार करून आज जी वेगवेगळ्या दप्तरखान्यांची आणि शासनाची जी तक्रार आहे की उत्तम मोडी वाचक मिळत नाहीत, हे असे उत्तम मोडी वाचक आम्ही तयार करत आहोत की जेणेकरून इतिहास संशोधन जो प्रकार थांबलेला आहे त्याची सुरुवात परत झालेली आहे. सुरुवात झाली पाहिजे, कारण आपल्याला जो मराठी इतिहास आजपर्यंत माहिती आहे तो केवळ 10%च आहे. उर्वरित 90% इतिहास, मराठी इतिहास हा संपूर्ण मोडी लिपीत आहे. आणि हा जर 90% इतिहास नष्ट होण्यापूर्वी जर आपल्याला जाणून घ्यायचा झाला तर मोडी लिपी शिकण्यास पर्याय नाही, तो शिकावाच लागेल. तर ज्यांना मराठी संस्कृतीचा, मराठी इतिहासाचा अभिमान आहे, जाज्वल्य स्वाभिमान आहे, त्यांनी ही मोडी लिपी शिकावी. हौस म्हणून शिका, एक वेगळी कला म्हणून शिका किंवा संशोधनासाठी शिका, पण मोडी लिपी ही आपली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह कौस्तुभ दरवेळेस एसएन न्यूज मुंबई. भांडूप पश्चिम वॉर्ड क्रमांक 105 विलेज रोड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न. भांडूप पश्चिममध्ये वॉर्ड क्रमांक 105 विलेज रोड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे काल उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यामध्ये राष्ट्रवादीचे मुंबई उपाध्यक्ष भास्कर विचारे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भांडूप तालुका अध्यक्ष प्रणित विचारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे भांडूप सचिव प्रशांत विचारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तर या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि खासदार संजय दिना पाटील यांच्यातर्फे या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी पल्लवी संजय पाटील यांनी नव्या कार्यालयाच्या आवश्यकतेबद्दलची माहिती दिली. सर्वप्रथम तुम्ही सर्व दर्शकांना, माझ्या मित्रमैत्रिणींना, कुटुंबियांना सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नाराजी हे जे सगळं काय फंडाज निर्माण झालेले आहेत अशातला काही प्रकार नाही. इनफॅक्ट आम्ही इथे कुठेतरी कमी पडत होतो आणि आम्हाला एक ऑफिस असणं गरजेचं होतं आणि एक प्रॉपर ऑफिस असणं कोणत्याही पार्टीसाठी ते तेवढंच इम्पॉर्टंट असतं. आणि आज जर आम्ही इथे हे ऑफिस उघडलं आहे आणि राजेंद्र साहेब इकडचे तालुका अध्यक्ष असल्या कारणाने भांडूपचे त्यांच्याकडे एक मोठी आज जबाबदारी आज दिली गेली आहे आणि त्या जबाबदारीनुसार त्या पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं म्हणजे वॉर्ड वाईज एकेका ठिकाणी ऑफिसेस असणं कंपल्सरी आहे, पण इकडे कसं हे भांडूप 105 वॉर्ड जो आहे तो अर्धा आहे, अर्धा ईस्टमध्ये अर्धा वेस्टमध्ये, तर दोन्हीकडे तेवढंच जबाबदारीने आणि व्यवस्थित बघणं गरजेचं होतं. आमचं ईस्टला ऑफिस असल्याकारणाने मग अर्धी मंडळींचं असं व्हायचं की तिथे कसं जाणार, कोणता असेल. जरी आमचे ऑफिसेस 24 तास जरी उघडे असले तरी असं होतं की इथून ईस्टमध्ये जायचा फार असा विचार करावा लागायचा.
आणि स्टेशनपर्यंत पोचायचे. पण त्याप्रमाणे जर एक आपलं ऑफिस आपल्या एरियामध्ये असणं की तिकडचे सगळे कार्यकर्ते आपले व्यवस्थित बसतात, इथे काय छोट्या छोट्या समस्या आहेत त्या आपल्या डोळ्या देखील आपण बघू शकतो, लगेच त्याच्यावर काहीतरी एक सॉल्व करू शकतो, काहीतरी उपाय योजना करू शकतो. आणि हीच एक दृष्टिकोन ठेवून भाऊंनी असा विचार केला की सगळ्या जिथे जिथे कुठे काही ऑफिसेस कमी पडत होतो, जिथे आम्ही कुठे कोणत्याही गोष्टीमध्ये कमी पडत असतो, तिथे त्या गोष्टीपर्यंत पोहोचण्याचा एकमेव प्रयत्न म्हणजे ते ऑफिसेस असणं गरजेचं आहे. कार्यकर्त्यांना व्यवस्थित तिथे मार्गदर्शन मिळत राहील, ते व्यवस्थित बसायला सुरुवात करतील, ते त्यांच्या टायमिंगप्रमाणे ते बसतील आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या एरियामध्ये जे पण काही मोठी काही छोटी मोठी कामं असतील ते त्यांच्यापर्यंत आणून पोचवल्यानंतर ती कामाचा वेग आम्हाला मिळेल, आम्हाला एक प्रॉपर सोर्स निर्माण होईल की आता ह्या कामाचे आम्हाला किती इम्पॉर्टंट आणि किती फास्ट ह्याची गरज आहे लोकांपर्यंत पोहोचून करून घेण्याची. आणि ऑफिस इकडे असल्याकारणाने इकडच्या एरियामध्ये जी पण काही छोटी मोठी घटना असो, सुखदुःखाची पण काही पण गोष्टी असो, ते आमच्यापर्यंत लगेच पोचते. हे सगळ्यात महत्त्वाचं एक अंग झालं आहे. आता आम्ही बिगुल वाजलेले आहेत, सगळं आणि आम्ही सज्ज आहोत. आम्ही फक्त वाट बघतो की चला आता तयारीला लागलेलो आहोत. आता फक्त वोटिंगची तयारी आहे की आता रिझल्ट तुम्हाला माहिती आहे काय आहे, पण तयारी जोरात आहे. तर भांडूप विलेजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जनसंपर्क कार्यालय नसल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठीच खासदार संजय दिना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले असल्याचे भांडूप तालुका अध्यक्ष राजेंद्र मोकल यांनी S9शी बोलताना म्हटले. गेले कित्येक वर्षे कार्यकर्त्यांची एकच मागणी होती की भांडूप विलेजमध्ये एक आपलं स्वतःचं कार्यालय असावं. भाऊंच्या कानावर मी वेळोवेळी मागणी करत होतो. भाऊंच्या कानावर आदरणीय खासदार आपले या विभागाचे कार्यसम्राट तरुण तडफदार आहेत आणि लोकांची सेवा करण्यातच आपल्या स्वतःला धन्य मानतात असे आपले खासदार आहेत. त्यांना मी सांगितलं की विलेजमध्ये आपल्याला एक कार्यालय पाहिजे. त्यांनी आपली मागणी मान्य केली आणि आम्हाला इथे या साई आशिष बिल्डिंगमध्ये कोकरेजा कॉम्प्लेक्समध्ये विलेज रोडमध्ये हे कार्यालय त्यांनी उघडून दिलेलं आहे. हे कार्यालय उघडताना त्यांनी आम्हाला स्पष्टपणे काही सूचना केलेल्या आहेत. इथे आपण बसतोय ती फक्त लोकांची सेवा करण्यासाठी बसतोय. लोकांची सेवा हाच आपला धर्म आपण समजायचा आहे आणि इथे जी लोक येतील, जे अडीअडचण त्यांना असतील, त्यांच्या सर्व अडीअडचणी तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून दूर करायच्या आहेत असं आम्हाला त्यांनी सांगितलं आणि आवाहन केलेलं आहे. तर आम्ही या ठिकाणी जे आपले नागरिक आहेत या विभागातले, ते खूप समस्या आहेत. प्रत्येक वेळेला खासदार साहेबांना या विभागातून प्रचंड बहुमत मिळतं आणि आम्ही प्रत्येक वेळोवेळी त्यांना प्रत्येक जे नागरिक आहेत त्यांना प्रत्येक वेळी मदत करीत असतो. आता याच ठिकाणी बसून आम्ही लोकांना मदत करीत आहोत आणि करणार आहोत. आम्हाला तशी आमची कायम तयारी असते. भाऊ आमदार होते, खासदार झाले, लोकांनीच त्यांना निवडून दिलेलं आहे. आम्ही कार्यकर्ते फक्त निमित्त मात्र असतो. भाऊंचं कार्य एवढं अफाट आहे की त्यांना घराघरामध्ये लहान मुलापासून वृद्धांपर्यंत सगळे चांगले ओळखतात, चांगले मानत असतात. पाटील कुटुंबाने एवढी ह्या विभागाची सेवा केलेली आहे की विलेजमध्ये प्रत्येक घराघरामध्ये दिनामा पाटील कुटुंब हे खूप प्रसिद्ध आहे. आमच्या मातोश्री आहेत मनोरमादेवी पाटील, गेले कित्येक वर्ष या विभागामध्ये त्या नगरसेविकासुद्धा होत्या आणि त्या रात्री 12 वाजता जरी त्यांना फोन केला किंवा भाऊंना फोन केला तरी त्या प्रत्येक नागरिकासाठी धावून जात असतात आणि आम्ही त्याच दृष्टीने या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्ता प्रयत्न करणार आहोत. युवा कार्यकर्ते आपले आहेत सगळे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये युवांची संख्या मोठी आहे, कारण ते सर्व भाऊंच्या व्यक्तिमत्वाकडे बघून आकर्षित झालेले आहेत. युवा कार्यकर्ते आमचे सर्व क्वालिफाईड आहेत, म्हणजे असेच उगीच गुंडगिरी करणारे नाही आहेत. आम्ही इथे फक्त समाजाची सेवा करण्यासाठी युवा कार्यकर्ते आलेले आहेत. सगळेजण चांगले नोकरीला आहेत, चांगल्या मोठ्या मोठ्या हुद्द्याचे पगार घेतात, सकाळी कामाला जातात, संध्याकाळी 4-5 वाजता सुटतात. इथे ऑफिस नव्हतं म्हणून ते रस्ते उभे राहून लोकांची सेवा करायची आणि लोकांची सेवा करून काम करायचे. आज युवा एक मिनिट पण आज त्यांना हक्काचं ऑफिस मिळालेलं आहे आणि या ऑफिसच्या माध्यमातून ते लोकांची सेवा करणार आहेत. काही कामं असतील लोकांची तरी आमचे कार्यकर्ते सेवा करतील. जनतेला काय आव्हान करायचं? आमच्याकडे कामं घेऊन या, सकाळी या, संध्याकाळी या, रात्री या, कधी या. आमचे फोन नंबर आहेत ते आम्ही लावणार आहोत. ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी स्पेशली सेवा आम्ही देणार आहोत. ज्येष्ठ नागरिकांना इथे विरंगुळा केंद्र काढायचा आमचा प्रयत्न आहे.